पत्रकार मंदार गोंजारी यांच्यावरील कारवाईच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने, विद्यार्थ्यांच्या फी व शिष्यवृत्तीच्या प्रश्नांना वाचा फोडल्याबद्दल गुन्हा दाखल केल्याचा आरोप, पत्रकारांवरील दडपशाही थांबवण्याची मागणी. डॉक्टर गणेश लवळे, बीड. D.27 एबीपी माझाचे प्रतिनिधी मंदार गोंजारी यांनी COEP येथील विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया घेतल्याप्रकरणी पुणे पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आल्याच्या निषेधार्थ आज D.27 गुरुवारी रोजी सामाजिक कार्यकर्ते तथा मुख्य प्रचार प्रमुख, बीड जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ महाराष्ट्र राज्य डॉक्टर गणेश लवळे लिंबागणेशकर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी पत्रकारांवरील दडपशाहीचा धिक्कार असो, लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावरील हल्ला सहन करणार नाही, हुकुमशाही चालणार नाही, अशा घोषणा देत पत्रकार मंदार गोंजारी यांच्यावरील गुन्हा तातडीने मागे घेण्याची मागणी करण्यात आली. आंदोलकांच्या वतीने जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार, पोलीस महासंचालक तसेच विशेष पोलीस महानिरीक्षक यांना निवेदन देण्यात आले. डॉक्टर गणेश लवळे यांनी निवेदनात म्हटले आहे की काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या छात्रों की गुंज कार्यक्रमादरम्यान COEPच्या विद्यार्थ्यांनी कॉलेजमधील फी आणि शिष्यवृत्तीशी संबंधित गंभीर समस्या पत्रकार मंदार गोंजारी यांच्या माध्यमातून मांडल्या होत्या. विद्यार्थ्यांच्या समस्या आणि त्यांचा आवाज प्रसारमाध्यमांतून समोर आणल्यामुळेच पत्रकारावर कारवाई करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना प्रसिद्धी देणे आणि त्यांची बाजू समाजासमोर मांडणे हा पत्रकारितेचा मूलभूत अधिकार व कर्तव्याचा भाग आहे. त्यामुळे पत्रकार गोंजारी यांच्यावरील कारवाईचा सामाजिक कार्यकर्ते, माहिती अधिकार कार्यकर्ते, शिक्षणप्रेमी तसेच विविध पक्ष संघटनांच्या प्रतिनिधींनी निषेध केला असून संबंधित गुन्हा तातडीने मागे घेण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. या आंदोलनात माहिती अधिकार कार्यकर्ते शेख युनुस, बाळासाहेब मोरे पाटील प्रदेशाध्यक्ष, शिवशक्ती, भीमशक्ती विचारमंच, माजी सैनिक अशोक येडे, जिल्हाध्यक्ष, आम आदमी पार्टी बीड, सादेक सय्यद, शहराध्यक्ष. हिटलर नहीं चला तो मोदी शाह नहीं चलेगा. हिटलर गुन्हे रद्द झाले पाहिजे. पत्रकार मंदार गोंजारी यांच्यावर गुन्हे रद्द झाले पाहिजे. पत्रकारावर दडपशाही करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो. पत्रकारावर दडपशाही करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर झालाच पाहिजे. पत्रकारावर दडपशाही करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो. पत्रकारांवर दडपशाही करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो. पत्रकार मंदार गोंजारी यांच्यावरील गुन्हा रद्द झालाच पाहिजे.